अंतिम लढत पहिल्या फेरीतील गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचं होतं. सिंगल येते. सिंगलने डाबाचं श्री गणेश आहे करताना पाहतोय आपण गोलंदाजांना बोपर संघ बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमवल्यानंतर आता फलंदाजी करण्यासाठी संघ उतरलाय. स्टॅकिंग एंडचा फलंदाज पाहतोय आपण कुमार होता. सिंगल आली त्यानंतर राहुलला आपण पाहू शकता. पुढचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. वेल जज कॅच. फलंदाज बाद. लागतोय हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. राहुल बॅक टू डग आउट. दुसऱ्याच चेंडूवरती फलंदाज बाद होते. राहुलला मात्र माघारी परतावा लागलाय. कुमार आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक नितीन फुलोरे आपण पाहतोय. कोणी सी संघाकडनं सध्या मार्गस्तरी गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिली षटक. 5 षटकांचा हा सामना आपण पाहता. पॉवर प्ले सुरू आहे. गोलंदाज तयार. फुलटचा चेंडू होता कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापायचा आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना इथे फेकी ॲक्युरेट नव्हती आहे परंतु तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केला. विकेट ठोंबरेला आपण पाहू शकाल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये 3 धावा दाबल कबड्डी झाल्यात. पोपर टीमच्या माध्यमातून सध्या फलंदाजी करण्यासाठी अग्रेसिव्ह ठरतोय खोनी सी संघ. पुन्हा एकदा हवेमध्ये इनफिल्डला बीट करणारा चेंडू वाईडिस्ट लॉंगअपला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू निसटला आणि दुसरी धाव सुद्धा. जबरदस्त कॉलिंग चांगली होती. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीनुसार दाबलकावरती धाव संख्या 4-5 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. सर्वांचं स्वागत भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. दाबलकावरती धावसंख्या 5. पहिले षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. सध्या 2 षटकाची सर्कल पाबंदी असेल आणि त्यापैकी हा पहिलं प्रथम षटक चिंचिवली एंड करण्यास सध्या मारा करताना पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी नितीन फुलोरे. पुन्हा एकदा मात्र थोडंसं वेल घेताना पाहिलं आपण क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत 2 धावा घेताना पाहतोय. 2 धावेच्या मदतीने दाबलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती. सात धावा खोनी संघ गोलंदाजी करतोय. नितीन फुलोरेचा हा षटक. फुलटॉसचा चेंडू गॅपमध्ये पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार येतो. हा पहिला चौकार. 4 धावा.
षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 11-1 अशी स्थिती आपण पाहता चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहतोय आपण, कारण अंतिम काही चेंडूवरती धाबा बनवल्यात बोपर संघाच्या फलंदाजाने. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहता गिरीश वापर केलाय. कोणी संघाकडनं विकी ठोंबरेला पाहू शकता आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर नितीन फुलोरे, गिरीश असतील हे प्लेयर आपण सध्या सरफराज शेख असेल. त्यानंतर कोणी संघ चांगला संघ त्यांच्यासमोर सध्या बॅटिंग करताना इथे मात्र थोडासा पंबल झाला आहे. डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही या सबमरी डिलवर. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होतोय मलंगड एंडकडनं. सध्या गोलंदाजी करण्यासाठी गिरीशला आपण पाहता. प्रथम चेंडू सुरेख होता, अतिशय चांगला चेंडू होता. गती थोडीशी कमी केली आणि त्यामुळे गोलंदाजाला व्यवस्थित मेडल करता आला नाही या. लॉर पुटचा चेंडू होता, दिशा दिली आहे, फक्त जात आहे डीप बॅकवर्ड्स करले क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी सिंगल येतं. सिंगलनं धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती. तर 12 आकड्यावरती पोहोचतोय संघ. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हा फटका सुरू आहे काय गॅपमध्ये. जेव्हा जेव्हा आपण सागरला पाहतो तेव्हा तेव्हा सागरने मोठे फटके प्रहार केला आणि हा येतोय चौकार. 4 धाबा. जबरदस्त फटका होता. इनफिल्डला वेट करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेखरित्या फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय सध्या सागरच्या बॅटमधून. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वाडिस लॉंगोलला क्षेत्ररक्षक आहे तिथे. तर चेंडू जमिनीलगत गेला होता. सिंगल येते. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण क्रिकेटच्या माध्यमातून अनलकी हा 11 आहे आणि त्यामध्ये पाहायचं कोणत्या संघाला यशस्वी ठरेल, कोणत्या संघाला अयशस्वी ठरेल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. टॉट चेंडूची समाप्ती. 5 मध्ये 6 धावा खर्च केल्यात. किती सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक चौकार वगळला तर जास्तीत जास्त आपण पाहतो गिरीशला चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकण्यासाठी तो प्रभावशाली गोलंदाज ठरला आतापर्यंत. हा चेंडू भन्नाट वेगाने स्वार असलेला लाऊड अपील पंचांचा सिग्नल येतो नॉट आउटचा. गोलंदाज बचावला आणि षटक समाप्त. दुसरं 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 17 धावा, 1 गडी बाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 1 गडी गमावला. सागरने चांगली फलंदाजी केल्या आतापर्यंत. चांगल्या स्थितीमध्ये सध्या फलंदाजी केल्या परंतु सागरने जबाबदारी स्वीकारली. एका बाजूला आपण पाहतोय कुमार थोडासा समर्थकांना नाराज करतोय. रिव्हर्सचा फटका परंतु इथे काय घडला. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद.
सागरची एक जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सागरने भरपूर प्रयत्न केले धाबा बनवण्याचा, परंतु नीतीला ते मंजूर नव्हता. रिप्लायच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, सागरच्या बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला होता, परंतु फुटवर्कचा अभाव जाणवला आणि त्यामुळे सागर हिट विकेटच्या माध्यमातून बाद होताना पाहता. विश्वचषकामध्ये आपण पाहिला असेल, हार्दिक पांड्याला इंग्लंड विरोधात खेळत असताना अंतिम चेंडूवरती चौकार जरी प्रहार केला, परंतु हार्दिक पांड्या हिट विकेटच्या माध्यमातून बाद झाला. तशी स्थिती आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. दबाव दबाव आता दबाव खाली वावरताना सेट झालेला फलंदाज मैदानातून बाहेर झाला ना, त्यानंतर येणाऱ्या फलंदाजावरती भरपूर दबाव असतो आणि तो दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हाही चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला भिडकावला. क्षेत्ररक्षक घेतोय, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय, मात्र आपण पाहू शकाल सरफराज शेखला जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या नुसार दाबलकावरती धावसंख्या 18च्या वरती जातो ना पाहतो. 2 गडी गमावल्यात. सलामीसाठी गेलेला आतापर्यंत आपण पाहू शकाल की कुमार तब्बल 5 चेंडूंचा त्याने सामना केला, धाबा कुठल्यात फक्त 2. कुमारवरती फार मोठी जबाबदारी असेल आणि संघाचा भरोसा. इथे फटका सुरेख आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुमारने माता आता हात कोल्ह्यात, येतोय हात चौकार, 4 धाबा. चुकीचा चेंडू होता, लेग स्टंपला ट्रॅव्हल करणारा चेंडू, त्यावरती हात खोलू शकला असता आणि ते दाखवला कुमारने. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहू शकता. हाय चेंडू एक वेगळा स्थानने खेळण्याचा प्रयत्न कुमारच्या बॅटमधून, अजून एक मोठा फटका, चौकार. सध्या फेब्रुवारी महिना चाललाय, सुरू झालाय, त्यामुळे थोडंसं गरमीचं सावट आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं. खूप गरमी जाणवते आणि त्यामुळे आमचे आयोजक थोडंसं थंड होताना पाहत आहे. थंड पेय पदार्थ आमचे परेश शेठ सुद्धा थंड पेय पदार्थाचा आनंद साजरा करतात. नितेश आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, राजेश, त्यानंतर उद्योजक आपण पाहू शकता अखिलेशला सुद्धा. आताचा चेंडू पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क, येतो हा षटकार, साधा बा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 आकड्यावरती. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 3 चेंडूवरती 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 32 आकड्यावरती. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशीर झाला. 32 धावा झाल्यात. 5 चेंडूवरती चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहतोय बोपर या संघाला. बोपर संघ सध्या फलंदाजी करतोय. कोणीही संघ गोलंदाजी करत असताना कोणी संघाच्या 2 गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली, ती भरीव कामगिरी.
त्यानंतर आपण पाहू शकाल कुंदनचं षटक थोडंसं महागडं ठरलं. गिरीश पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये गिरीशवरती भरोसा कायम ठेवला. प्रत्येक बॅटिंगसाठी आहे आणि सध्या सलामीसाठी गेलेला फलंदाज कुमार चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो आहे. षटक क्रमांक 4 ड्रिंक्स ब्रेक नंतर सुरू होत आहे. मलंगड एंड करणं. गोलंदाज तयार. गिरीशचा हा चेंडू मात्र बॉडीला ब्रश झालाय. बॉडीला ब्रश होणं चेंडू मात्र आपण पाहू शकाल हवेमध्ये होता. 21 धाव नाही. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी गिरीश आलाय तेव्हा तेव्हा त्याने चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलं आपण. स्लोअर वन गती थोडीशी कमी केली आणि त्यामुळे हा चेंडू वित होती फलंदाजाला पाठवलाय. वाडीस लॉंगअपच्या बाहेर येतोय हा चौकार. बघा किती चांगल्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. चौकार येतो. चौकारच्या साहाय्याने दाबलकावरती धावसंख्या वाढताना. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. कोणतीही धाव नाही आहे. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्याचं प्रतिउत्तर दिलंय गिरीशने. पुन्हा एकदा गिरीशने हा चेंडू फेकलाय डॉट. दाबलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 36 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हवेमध्ये चेंडू आहे. काय फटका प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा बिग षटकार. साधावा. जबरदस्त फलंदाजी होता. आक्रमक फलंदाजी निश्चितच आपण पाहू शकाल. सध्या क्रिकेटच्या या क्रीडांगणाच्या बाहेर आमचे जे आयोजक आहेत ते आयोजक करते सध्या एन्जॉय करताना पाहतो या स्पर्धेला. त्यांच्या स्वप्नातली स्पर्धा आणि ती स्वप्नातली स्पर्धा आज आपण प्रथम दिवस पाहतोय. भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता. अजून एक लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे व्यवस्थित. तोपर्यंत सिंगल येत्या. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 43. 43 धावा. बॉटम हँडला चेंडू कदाचित स्पर्श झाला त्यामुळे चेंडू व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही. या एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला गोलंदाज गिरीशच्या या गोलंदाजीवरती. गिरीशचं स्पेल खूप चांगलं पाहायला मिळालं प्रथम. परंतु या स्पेलमध्ये त्याला थोडीशी मार पडताना पाहिली आपण. अजून एक मोठा स्ट्रोक. थांबण्यासाठी तयार नाही आहे. कुमारच्या बॅटमधून अजून एक जबराट फटका. षटकार. गरमी जाणवते आमच्या आयोजकांना. असं म्हटलं जातं यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी या 2 ते 3 गोष्टींची फार गरज आहे. तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ. सध्या आपण पाहू शकाल आमचे आयोजक थोडंसं वेगळ्या स्थितीने आहेत. बर्फ आणि त्याच्यानंतर साखळी मिक्स करून मात्र ते ग्रहण करतात. षटकार आल्या. षटकाराच्या मदतीने षटक समाप्त झाल्या. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 49 या आकड्यावरती. तुषार पाटील आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आता त्यांनी जेवण ग्रहण केल्या त्यानंतर थंड पेय पदार्थ परिधान करताना पाहतोय. स्वतःला चिल ठेवणं फार गरजेचं आहे.
जस्ट चिल्ड. सुरू उर्वरित 6 चेंडू शिल्लक असतील. डेट ओव्हरचं षटक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चर्चा होतीलच. अजून 3 दिवस आपल्याला या स्पर्धेमध्ये एन्जॉय करायचा. तर क्रिकेट म्हटलं की क्रिकेटच्या ग्राउंडवरती खेळाडू हा निश्चितच त्यांचा खेळ साकारतील, परंतु आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे आयोजक, कारण आयोजक नेहमीच त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी स्पर्धा भरवतात, परंतु ते आनंद बाबून पाहू शकाल व्यासपीठेच्या वरती मात्र ते आनंद साजरा करताना पाहता. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून घडावं, त्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून या दोन्ही संघांना शुभेच्छा. 49 धावा झाल्यात. डबल कबड्डी षटक क्रमांक शेवटचा अंतिम डटवरचा. प्रथमच चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण विकी ठोंबरे. नेहमीच आपण पाहू शकाल फ्रंटला असणारा हा क्षेत्ररक्षक कॅप्टनच्या भूमिकेमध्ये विकीने चुकी केली आहे. बघा मात्र ग्राउंडच्या आतमध्ये बघा 3-3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली येते. बघा तुमच्या ग्राउंडवरती जर अशी स्पर्धा असली तुम्ही असंच कृत्य कराल का? जरा सहकार्य करा. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू फटका जबरदस्त येतोय हा चौकार. 4 धावा. स्पर्धा सुरू असताना आपण या प्रकारचं वर्तन करू नका, आपल्याला विनंती करतोय. आणि आमच्या कॅमेरामॅनच्या वायर सुद्धा तिकडने गेल्यात, त्यामुळे बाईक आपण मैदानातून आणू नका. पुन्हा एकदा मात्र चेंडू आबेमध्ये, परंतु इथे घडला काय, पंचांचा सिग्नल येणं. आतापर्यंत याची 2 पंच एकत्रित येऊन मात्र हा निर्णय घेतील. 54 धावा झाल्यात. यस नॉट आउटचा इशारा पंचांकडे येतोय. चेंडू बॉडीला ब्रश होऊन गेला. 26 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 11 चेंडू मागे कुमार. अजून एक रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. हाई चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी. 54 वरती थांबवला गोलंदाज आर्यन. या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजीचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केला. पहिलं इनिंगचा मात्र खेळ साकारताना 54 धावा चांगल्या टोटलपर्यंत पोहोचलेला, परंतु आता या 2 चेंडूवरती सिंगल येते. सिंगलच्या नुसार धाबलकावरती धावसंख्या 55 55 धावांवरती पोहोचता. या षटकामध्ये चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून 5 चेंडू फेकल्यात आणि 5 चेंडूवरती आपल्याला 5 धावा पाहायला मिळतात. अंतिम चेंडू शेष आहे पाहायचा. अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका 60 धावांपर्यंत पोहोचेल का संघ? शेवटचा चेंडू क्लीन बॉल फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं आणि लागतं अजून एक धक्का. अंतिम चेंडूवरती फलंदाज बाद. 56चं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र खोनी सी संघाला डीजे टार्गेट आहे. 30 चेंडू मागे 56 धाबा बनवायच्या आहेत. जसं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी विकेचा संघ उतरेल. 56 धावांचा त्यांना पाठलाग करायचा. जबरदस्त ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण फायटिंग टोटल मी म्हणेल बोपर टीमने उभारल्या.
आणि मात्र या धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जसे उतरेल, परंतु ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये काय करणार, काय बिघडणार. जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांच्या आवाजातून की सामना कोण जिंकणार आणि सामना कोण गमावणार. धन्यवाद. डीजे कोणाला जेवण करायचं असेल तर बघा आमच्या आयोजन कमिटी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय आहे. आपल्याला जेवण ग्रहण करायचं असेल तर आपण इथे येऊ शकता. बघा प्रेक्षक असतील, आमचे खेळाडू असतील, आपण जेवण करू शकता. या आपण आपल्यासाठी उत्तम पर्वणी आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली गेली आहे. बघा प्युअर व्हेज आहे. आपल्याला व्हेज जर जेवण करायचं असेल तर आपण आयोजन कमिटीच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचा, आपण जेवण करू शकता. तिथे जेवणाची सोय आपली केली आहे. तर निश्चित आजचा वार म्हणजे गुरुवार, त्यामुळे व्हेज हा जेवण आहे आणि तो जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता. ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे जवळचे मित्र, नेहमीच बऱ्या वर्षापासून आपण मलंगड विभागामध्ये त्यांचा आवाज कल्याण, डोंबिवली, रायगड सर्व आपण पाहू शकता. टिटवाला या एरियामध्ये जाऊन आपल्या नावाचा, आवाजाचा दबदबा कायम ठेवला असे आमचे जगदीश पाटील नारिवलीचे यांना ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. देवेन 11 हनुमान क्रिकेट संघ चिंचवली राजेश विलास म्हात्रे आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025चं आयोजन पाहा मिळतं आणि या आयोजनाच्या पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत. चौथा सामना या दोन संघामध्ये पाहा मिळतो. एकीकडे टीम खोनीच्या विरोधात संघ भोपर. हे दोन संघ खेळत असताना 30 चेंडू 56 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. आकाश ठोंबरे आणि सरफराज शेख ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. भोपर संघाच्या टीमच्या बाजूने पहिलं षटक प्रतीकला पाहतोय आपण. चला गेम प्ले करा, जास्त वेळ नको. अद्याप 2 सामने केव्हाचे त्याच्यानंतर
हे लक्षात ठेवा, जरी दिवस मोठा असला तरी आज मात्र पहिल्या दिवसामध्ये थोडीशी खेळपट्टी खराब झाली आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. पहिलाच बॉल हुकण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू डायरेक्ट हिट नाहीये, डायरेक्ट हिट झालाय मात्र तोपर्यंत फिल्डर पोहोचले. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. ओ चांगला बॉल, अगदी पुन्हा एकदा हलकसा अपील. चांगला चेंडू प्रतीक चा पाहतो आपण. प्रतीक मायला पाहतोय, पहिलं पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. 2 चेंडू एकच धाव खर्च केली आहे. दुपारच्या उन्हामध्ये मात्र सामना रंगत असताना पाहायला मिळतो आपल्याला. 56चं टार्गेट या मॅचमध्ये सुद्धा खेळपट्टीवरती धावा होणं थोडंसं मुश्किल झालंय. स्लॉग स्वीप करायचा होता, डावा पाय पुढे घेत असताना मात्र गुडघा टेकून हा फटका खेळायचा होता सरफराजला. चेंडू गेला डॉट. 3 चेंडू एकच धाव. मागच्या मॅचमध्ये सुद्धा धावा चेस झाल्या नाही आहेत. ओ क्लीन बॉल, यू मिस ॲट डेफिनेटली. फलंदाज बाद, पहिला धक्का. कोणी संघाला 1 या धावसंख्येवरती. चला, पहिला धक्का लागत असताना पाहायला मिळाला आपल्याला. वडाऊनला विकी टोंबरे मैदानामध्ये येत असताना पहा मिळतोय. लवकर धक्का लागला, या धक्क्यातून सावरावं लागेल टीम कोणी संघाला. 2 सामने जिंकल्यात हर्षद इलेव्हन गोवे संघाने, आणि मागचा सामना जिंकला सतरंगी क्रिकेट संघ एडुटणे टीमने. गंधारी सारख्या मोठ्या बलाढ्य संघाला परास्त केलं. फुलटॉस आल्याच बॅटचा फ्लो उघडा केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या वरून, पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4.
चला पहिल्या षटकाचा केस संपलाय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि एकूण धावसंख्या पाहिली तर फ्लाय होत असताना 11. सुरुवातीला 4 चेंडूमध्ये एकच धाव होती. विकी टोमरेच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 11 धाबा झाल्यात. चला दुसरे षटक प्रगतीपथावर भोपर संघाच्या बाजूने. गोलंदाज राहुल पाटील. दुसरे षटक भोपर टीमच्या वतीने. स्पिन गोलंदाज आहे आणि स्पिन केलं थोडंसं अवघड असतं, मात्र पाहावं लागेल आता या टीमला. पहिलाच बॉल. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू जातोय डॉट. डॉट बॉल आलाय. लेग स्टंप. यावेळेस पाहावं लागेल. बॅटला स्पर्श होऊन चेंडू गेलाय. 2 चेंडू डॉट. 11 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हलकसा अपील, मात्र तोपर्यंत एक धाव लेगबाज च्या स्वरूपामध्ये एक धाव येत असताना एकूण धावा झाल्यात 12. चांगला संघर्ष करावा लागेल. आकाशला मात्र जागेवरती थांबवलंय. ओ फलंदाज बाद. एजंट एगन. चेंडू एस्टेन वरती जाऊन आदलतोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का खोनी संघाला. अद्यापपर्यंत 2 धक्के लागल्यात. विकेने सुद्धा एक चौकार षटकात टोकला होता, मात्र तो सुद्धा लवकर बाद झालाय. त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानामध्ये हर्षला पाहतोय आपण. दुसरे षटक. फिरकीचा गोलंदाज पाहतोय. स्पिन आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू डॉट. नाहीये. इथे मात्र एका मागोमाग एक चेंडू डॉट येत चालल्यात. थोडंसं सामना कठीण होत झालाय की काय आता. 55चं टार्गेट होतंय मॅचमध्ये. एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. चांगली गोलंदाजी राहुल पाटीलची पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 12. एकच धाव खर्च केली. एका फलंदाजाला बाद केलाय. चांगला कमबॅक राहिलाय राहुल पाटीलचा. आणि आता समीकरण 18 मध्ये बनवायचे आहेत 44. चला एकत्र येऊ नका भोपर टीम, प्लीज कॉपरेट करा. 18 मध्ये 44. गोलंदाज मोहित आलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र अवे फ्रॉम द बॉडी
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला मोहितचा. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळाली आहे. 13 धावसंख्या. अद्याप 43ची गरज आहे. 18मध्ये 43 बनवायच्या. धावा माग नाही आहेत, मात्र चांगले फटके आले. शांत क्रिकेट खेळा तर या धावा चेस होतील. पुन्हा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, मात्र चेंडू पडल्यानंतर थांबलाय. 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करतात, मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा कॉल टप्प्यावरती थ्रो आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा 2 घेतल्यानंतर तिसरीचा कॉल लगेचच दिला गेला आणि त्यामुळेच ते 3 धावा मिळत असताना हुक केलाय चेंडूला. चेंडू बराच वेळ लाभेत. फिल्डर पुढे आल्यात, मात्र 2-3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, कारण झेल थोडासा अवघड होता आणि त्यामुळेच एकच धाव मिळाली. सोळा चेंडू 39 धावांची गरज आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पिचिंग मात्र अतिशय चांगली होती. अगोदरच टप्पा ठेवला. डॉट बॉल. आता डॉट चेंडू खेळणं थोडंसं घातक ठरेल. चांगली गोलंदाजी झाली सध्या बोपर संघाची. 15 चेंडू 38 बनवायच्यात. पुन्हा एकदा त्याच प्रकारे नाही आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी होत असताना पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला 2 फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चालला वेगाने. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती धावा 4. तुम्ही बसल्यानंतर पडद्याला नका काय करू, व्यवस्थित बसा मित्रांनो. हरकत नाही आहे. थोडंसं सावलीचा आनंद घेता तुम्ही सावलीमध्ये राहून, मात्र पडद्याला काही करू नका. लिडिंग एज. झेल बाद. झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट. तिसरा धक्का 22 या धावसंख्येवरती. चला ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये.
17ची सरासरी कायम ठेवायची. आता पहिलाच बॉल पुल केलाय, फटका फसला हवेमध्ये, फिल्डर दूरवरती आहेत. एकच धाव. प्रेशर आणि प्रेशर पहा मिळतोय. एकेकी धावेने होणार नाही आहे. सुरुवातीला आस्किंग रन रेट 11चा होता, 55-56 बनवायचे होते त्यावेळेस, मात्र तो पुढे पुढे जात असताना 13.5चा पाहिला, त्यानंतर 15वरती गेला आणि आता 17. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, फटका, येथे सुद्धा एकच धाव मिळेल. एका दुक्का दाबाने काही होणार नाही आहे. पुन्हा एकदा राहुलच्या ज्या गोलंदाजाने पहिलं षटकामध्ये फक्त एकच धाव दिली होती त्याचाच वापर केला गेला आहे. लेग बी फोर अगदी प्लम मध्ये पकडलाय. LBW फलंदाज बाद. चला आता 9 चेंडू 32ची गरज अद्याप मॅच मध्ये. बिग शॉट घ्यायचं होतं, पुन्हा एकदा हलकंसं अपील, मात्र पंचांनी सांगितलं की हाय फॅक्टर जास्त आहेत, त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. 8 बॉल 32. चांगल्या धावांवरती थांबवलंय, मात्र मोठे फटके अद्याप नाही आहे. 1 चौकार, 2 चौकार, एकच षटकार. लेग स्टंप, वाईड बॉल. 1 अबांतर धाव. 8 मध्ये 31. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहुल पाटीलची सुद्धा पहा. अद्याप 30 धावा करायच्या त्याच मॅच मध्ये. एज लागतोय, चेंडू चाललाय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता माहित आहे त्यांना की सामना आता फारच कठीण झाला. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडू 27ची गरज होती आणि आता 6 चेंडू 30 धावा करायच्या टीम कोणी संघाला. राहुलने 2 षटकांचा स्पेल, आताला फक्त 4च धाबा खर्च केल्या. वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स अत्यंत चांगला राहिलाय. इकॉनॉमिकल रेट राहुल पाटीलचा. 6 चेंडू 30ची गरज आहे अद्याप. चला आता शेवटचं षटक. टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे टीम एडुटने. याच्यातून जिंकेल एडुटने संघाचे कॅप्टन. बॉलर कुमार आलाय. सहा चेंडू 30. ओ फटका चांगला आहे, ते उंचवरती गेलाय. डाऊन दी बॉल, फिल्डर गुड कॅच, बॅटर बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात आता पाहा मिळतात. कुंदन वाईड बॉल. पुन्हा एकदा डॉट. चांगली चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथे चांगली गोलंदाजी केली आहे. चला आता वेळ नको, या फॉर्मॅलिटीज करायची आता. 4 चेंडू 29. रिव्हर्स. तीन चेंडू 29. मागच्या काही चेंडूवरती मोठे फटके आलेच नाही आहेत, फक्त सिंगल डॉट बॉल येत असताना पाहिलं. येथे सुद्धा लिडिंग एज बॅटर बाद. चला पुन्हा एकदा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर एक अवांतर धाव मिळाले. एज आणि सामना जिंकलाय टीम भोपर संघाने. ज्या धावा 56 बनवल्या होत्या त्याचा पाठलाग करता आलं नाही आहे. त्या धावा डिफेन्स केल्या, धावांचं संरक्षण केलं भोपर टीमने आणि पहिला सामना जिंकलाय. सो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय जो सलामीला येत असताना 26 धावांची इनिंग साकारली कुमार. गोलंदाजी सुद्धा खूप चांगली गेली. तोच ठरतोय सामन्याचा हिरो. कुमार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आता टॉससाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन टीम एडुसन त्याचबरोबर भोपर संघ. चला कॅप्टन या टॉस करून घेऊ आणि त्यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल. जो जिंकेल तो मात्र क्वालिफायचा सामना केलेल तो कोण संघाचे? गोवे. कोण गोवे? चला मॅन ऑफ द मॅच कुमारला दिलं जातोय.